नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. कधी तुमच्या आयुष्यात असं वाटलं आहे का की सगळं काही असूनही काहीतरी कमी आहे? कष्ट करता पण यश मिळत नाही, प्रयत्न करता पण नशीब साथ देत नाही. प्रश्न पडतो, देव खरंच ऐकतो का? पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक अशी तिथी आहे जी तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करू शकते, एक असा दिवस जो तुमचं नशीब बदलू शकतो. ही तिथी आहे वरुथिनी एकादशीची. एक अशी पवित्र एकादशी जी फक्त व्रत नाही तर तुमच्यासाठी एक संरक्षण कवच आहे, ज्याच्या कृपेने दुःख दूर होतात, पापांचा नाश होतो आणि जीवनात सुखशांती येते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वरुथिनी एकादशीची संपूर्ण कथा, व्रत करण्याची योग्य पद्धत, शक्तिशाली मंत्र आणि श्लोक आणि भक्तीने भरलेला अभंग. म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. आता प्रश्न येतो, ही वरुथिनी एकादशी नेमकी आहे तरी काय? वरुथिनी या शब्दाचा अर्थच आहे संरक्षण देणारी, कवच बनवणारी. ही फक्त एक तिथी नाही तर एक अशी दिव्य ऊर्जा आहे जी आपल्या जीवनाला वाईट शक्तीपासून जपते. हिंदू पंचांगानुसार ही एकादशी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येते आणि या दिवशी भगवान विष्णूची भक्ती, पूजा आणि नामस्मरण केले जाते. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की या दिवशी केलेलं व्रत आपल्या पापांचा नाश करतं आणि आपल्या पुण्यात अनेक पटीनं वाढ करतं. आपण नकळत आयुष्यात कितीतरी चुका करतो, कधी विचाराने, कधी शब्दाने तर कधी कृतीने. पण वरुथिनी एकादशी आपल्याला एक संधी देते स्वतःला शुद्ध करण्याची आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची. या एकादशीचं महत्त्व इतकं मोठं का आहे? कारण मान्यता अशी आहे की ही एकादशी आपल्याला सर्व दुःखांपासून संरक्षण देते, जीवनातील दारिद्र्य दूर करते आणि सुख समृद्धीचा मार्ग दाखवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं भाग्य उजळवते. कधीकधी आपण खूप प्रयत्न करतो पण यश मिळत नाही. अशा वेळी ही एकादशी म्हणजे भगवान विष्णूंनी दिलेला एक आशीर्वाद असतो. म्हणूनच या दिवशी केवळ उपवास नाही तर मनापासून केलेली भक्ती आणि हरिनामाचं स्मरण आपले संपूर्ण जीवन बदलू शकतं. पुढे आपण जाणून घेणार आहोत या एकादशीची एक अद्भुत पौराणिक कथा जी तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल. ही कथा आहे एक अशा महान आणि धर्मप्रिय राजाची, ज्याचं नाव होतं राजा मांधाता. राजा मांधाता एक असा राजा जो सत्य, धर्म आणि न्यायासाठी ओळखला जायचा. त्याच्या राज्यात सुख, शांती आणि समृद्धी होती. प्रजा आनंदात होती आणि राजा देखील समाधानात. पण जीवन नेहमी सारखं राहत नाही. एक दिवस राजा जंगलात तपस्या करण्यासाठी गेले. तेथे ते कठोर तप करत होते. मन पूर्णपणे भगवान विष्णूमध्ये लीन झालं होतं आणि तेव्हाच एक अनर्थ घडला. ध्यानात असताना एक जंगली प्राणी आला आणि त्याने राजाचा पाया चावून नेला. राजा मांधाता अचानक वेदनेने व्याकुळ झाले. त्यांचं शरीर जखमी झालं पण मन अजूनही शांत होतं. राजा विचार करू लागले, मी इतका धर्मप्रिय, मग माझ्याबरोबरच असं का? दुःख, वेदना आणि प्रश्न सगळं एकत्रित आलं. तेव्हा तेथे काही महान ऋषी आले. राजानं त्यांना आपली व्यथा सांगितली. तेव्हा ऋषींनी सांगितलं, राजा चिंता करू नका, तुमच्या सर्व दुःखांचं समाधान आहे. वरुथिनी एकादशीचं व्रत करा. ऋषींनी सांगितलं, ही एकादशी इतकी शक्तिशाली आहे की तुमच्या पापांचा नाश करेल आणि तुम्हाला पुन्हा संपूर्ण करेल. राजा मांधातांनी पूर्ण श्रद्धेने वरुथिनी एकादशीचं व्रत केलं. उपवास, पूजा आणि नामस्मरण. आणि मग एक चमत्कार घडला. भगवान विष्णूच्या कृपेने राजाचा हरवलेला पाय परत मिळाला. राजा पुन्हा निरोगी झाले आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा सुख समृद्धी परत आली. ही कथा आपल्याला काय शिकवते? ही कथा आपल्याला शिकवते की कितीही मोठं दुःख असो, भगवान विष्णूवर श्रद्धा असेल तर प्रत्येक संकटावर मात करता येते. वरुथिनी एकादशी फक्त एक व्रत नाही तर एक आशा आहे, एक विश्वास आहे की देव आपल्या सोबत आहे. आता आपण पुढे जाणून घेणार आहोत या पवित्र एकादशीचं व्रत कसं करावं, जेणेकरून आपल्यालाही याचा पूर्ण लाभ मिळेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, वरुथिनी एकादशीचं व्रत नेमकं कसं करावं? कारण योग्य पद्धतीने केलं तरच या व्रताची पूर्ण लाभ मिळतो. व्रताची तयारी एकादशीच्या आदल्या दिवसापासून सुरू होते. त्या दिवशी सात्विक आहार घ्या, कांदा लसूण टाळा,
मन शांत ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, वाईट विचारापासून दूर राहा. एकादशीच्या दिवशी नेमके काय करावे? एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरात किंवा मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. भगवान विष्णूला फुले अर्पण करा, तुळशीपत्र अर्पण करा, दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. हे विष्णुदेव, माझ्या सर्व चुका माफ करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. या दिवशी उपवास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निर्जल उपवास, पाणीही न घेता, फलाहार, फळे, दूध याच्यावर साधा उपवास, साबुदाणा किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्या क्षमतेनुसार कोणताही एक प्रकार निवडून उपवास करावा. या दिवशी जास्तीत जास्त भगवान विष्णूचं नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा जपा. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त हरिनाम घेत राहा. एकादशीच्या रात्री जागरण केल्यास अधिक पुण्य मिळतं. भजन, कीर्तन, अभंग, भगवंताच्या कथा ऐका. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करा आणि मग उपवास सोडा. याला पारण असे म्हणतात. लक्षात ठेवा, व्रत फक्त अन्न न घेणं नाही, तर मन शुद्ध ठेवणं, वाईट विचार टाळणं आणि देवावर श्रद्धा ठेवणं. जेव्हा मनापासून भक्ती केली जाते तेव्हा भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होतात. आता आपण पुढे जाणून घेऊया या दिवशी म्हणायचे शक्तिशाली मंत्र आणि श्लोक, जे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतील. वरुतनी एकादशीच्या दिवशी मंत्र जप आणि श्लोक म्हणणं अत्यंत प्रभावी मानलं जातं. हे मंत्र फक्त शब्द नाहीत, तर एक दिव्य ऊर्जा आहे. मुख्य विष्णू मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. चला, मन शांत करा आणि माझ्यासोबत जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र जपल्याने मन शांत होतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. विष्णू स्तुतिक मंत्र. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णशुभांगनं. जो शांत स्वरूपात आहे, शेषनागावर शयन करणारा, संपूर्ण विश्वाचा आधार असलेला. वसुदेवसुतं देवं कंसचारणमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. या श्लोकाचा जप केल्याने मनाला शांती मिळते, भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. जपमाळ असेल तर उत्तम, नसले तरी हरकत नाही. मनापासून श्रद्धेने जपा. किमान 108 वेळा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, मंत्रात शक्ती असते, पण ती जागृती होते ती तुमच्या श्रद्धेमुळे. जेव्हा तुम्ही मनापासून भगवान विष्णूचं नाम घेतात तेव्हा तुमच्या जीवनात एक अदृश्य सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आता आपण पुढे ऐकूया भक्तीने भरलेले एक सुंदर अभंग, जे तुमच्या मनाला विठ्ठल भक्तीत हरवून टाकेल. एकादशी म्हटलं की आपल्या मनात पहिलं नाव येतं विठ्ठल, पांडुरंग. वारकऱ्यांच्या ओठावरचं एकच नाव, विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगा तुझी महती शब्दात नाही मावे, नाम घेतास तुझे दुःख सारे दूर जावे. तुझ्या चरणी ठेवतो माता देवा माझ्या विठ्ठला, तुझ्या नामात हरवून जावं हीच इच्छा अंतरा. एकादशीचा दिवस आला हरिनाम गाऊया, विठ्ठलाच्या चरणी जाऊन मन शांत करूया. भक्तीच्या या सागरात स्वतःला विसरूया, विठ्ठलाच्या प्रेमात जीवन रंगवूया. अभंग म्हणजे फक्त गाणी नाही, तो भक्तीचा श्वास आहे. जेव्हा आपण अभंग गातो तेव्हा आपलं मन थेट विठ्ठलाच्या चरणी पोचतं. माझे काही नाही देवा, सर्व तुझंच आहे, तुझ्या नामाशिवाय आता काहीच नको आहे. तुझ्या दारी आलो आहे रिकाम्या हातांनी, भरभरून दे कृपा माझ्या विठ्ठला.
वारकरी हजारो किलोमीटर चालतात फक्त एकदाच विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. त्यांच्या ओठावर एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल. या एकादशीला तुम्हीही काही क्षण काढा, विठ्ठल नामाचं नाव घ्या, अभंग गा आणि मनापासून भक्ती ठरवा. आता पुढे आपण जाणून घेऊया या एकादशीचं आध्यात्मिक महत्त्व, जे तुमच्या आयुष्याच्या दृष्टिकोन बदलू शकतं. वरुथनी एकादशी ही फक्त एक तिथी नाही, ही एक संधी आहे स्वतःला बदलण्याची, स्वतःला ओळखण्याची. आपण रोजच्या जीवनात धावपळीत इतके व्यस्त होतो की स्वतःसाठी वेळच काढत नाही. मनात ताण, डोक्यात विचार आणि हृदयात रिकामेपण. पण ही एकादशी आपल्याला थांबवायला शिकवते, थोडा वेळ स्वतःसाठी काढायला शिकवते आणि देवाशी नातं जोडायला शिकवते. उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, तर वाईट विचारांचा त्याग, राग, द्वेष, अहंकार यांचा त्याग आणि मनाची शुद्धी. जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा जीवन सुंदर वाटू लागतं. समस्या तशाच असतात, पण त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कदाचित तुम्ही आज काहीतरी शोधत आहात, शांती, आनंद किंवा फक्त थोडा साथ दिलासा. तर या वरुथनी एकादशीला फक्त एक प्रयत्न करून बघा. मनापासून भगवान विष्णूचं नाव घ्या आणि बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतो. शांत सकाळी मंद वारा मनात काहीतरी सांगतो. एकादशीचा पवित्र दिवस भक्तीत रंगून जागतो. तुळशीच्या पानात सुगंध आकाशात दरवळतो. विठ्ठलाच्या नामस्मरणाने प्रत्येक श्वास भरून येतो. जीवनाच्या या प्रवासात किती वळणं आली, कधी आनंद तर कधी वेदना, किती स्वप्न तुटून गेली. कधी स्वतःलाच हरवलो आपण, कधी स्वतःलाच सापडलो, कधी गर्दीत एकटे पडलो, कधी अश्रूमध्ये वाहून गेलो. पण आज हा दिवस वेगळा. आज मन शांत झालंय, विठ्ठलाच्या चरणी येऊन सगळं दुःख विसरलंय. वरुथनी एकादशीचा प्रकाश जीवन उजळवून टाकतो, अंधारलेल्या वाटांना नवा दिवा दाखवतो. हे विष्णू देवा, ऐक माझं, मनातल्या प्रत्येक हाकेला तुझ्या नामात हरवून जावं या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला. उपवास नाही फक्त अन्नाचा, तर मनाचं शुद्धीकरण आहे. वाईट विचार सोडून देणं हेच खरं पूजन आहे. तुझ्या चरणी ठेवतो डोकं, माझं काहीच नाही देवा. तू आहेस म्हणूनच मी आहे, तूच माझा सखा, तूच माझा ठेवा. जेव्हा जीवन थकून जातं तेव्हा तुझं नाव आधार देतं. हरिनामाच्या गजरात मन पुन्हा उभं राहतं. पाप पुण्याचा हिशोब नाही, फक्त भक्तीचा प्रवाह आहे. तुझ्या कृपेनं देवा सगळं काही सहज आहे. एकादशीच्या या दिवशी मनात प्रेम फुलू दे, द्वेष, राग, अहंकार सगळं दूर जाऊ दे. तुझ्या नावाचा जप करताना मन हरवून जातं. क्षणभरासाठी काय होईना जीवन सुंदर वाटतं. विठ्ठल विठ्ठल म्हणताना डोळे आपोआप मिटतात आणि आत कुठेतरी देवाचं दर्शन होतात. हीच का खरी शांती, हीच का खरी भक्ती, जेथे काहीच नको वाटतं, फक्त तुझीच साथ हवी. वरुथनी एकादशीची कृपा जीवनावर वर्षू दे. प्रत्येक पावलावर देवा तुझं नाव सोबत राहू दे. अंधार कितीही गडद असो, एक दिवस पुरेसा असतो. तसंच देवा तुझं नाव जीवन उजळायला पुरेसं असतं. आज पुन्हा एकदा वचन देतो, वाईट सगळं सोडून देईन. तुझ्या मार्गावर चालत नवं आयुष्य जगून घेईन. मनात भक्ती, ओठावर नाम, डोळ्यात तुझं रूप असू दे. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तुझ्या चरणी स्थान असू दे. हरिनामाच्या हरवून जाऊ, विठ्ठलाच्या चरणी डोकं ठेवू. वरुथनी एकादशीच्या कृपेने आपलं जीवन सुंदर बनवू. आपल्या सर्वांना वरुथनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. जर ही माहिती आणि कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. मी माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.